पाणी विसरलं तर एवढा दम लागू राहिला आणि घसा पण एवढा कोरडा पडला. आपला फक्त स्पार्क पॉवर नाही येऊ राहिला. तर स्किपिंगचं हाच मेन बेनिफिट आहे. आपण डेली स्किपिंग मारतो, कळत नाही आपल्याला, पण रनिंगमध्ये आपला इम्प्रूव्हमेंट हा होतो. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 134वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू. ग्राउंडकडे आलो आपण आता. दोघांनी गाड्या आणल्या, दोघांचे गाडीचे टायर सारखेच आहे, कंपनी वेगळी फक्त. हाय. तर काल आपल्या इकडं पाऊस लय पडला, कंपनीत पाऊस लय पडला आणि कॉलनीकडे पाऊस पडला, पण इकडं तर काहीच नाही पडलं. मला वाटलं त्यासाठी मी गाडी आणली होती, मला वाटलं लय चिखल होईल, पण इकडं तर थोडा सुद्धा पाऊस नाही पडला काहीच. तर चला बरं झालं, नाही तर मला वाटलं का चिखल होतं काही इथं, त्याच्यामुळं म्हणजे आलं पा. कारण लवकर आला आज, तर लवकर आला आपल्या. मला वाटलं टक्कल केलं काय, मला वाटतं टक्कल केलं काय म्हणलो. कॉलनीकडलं पाऊस पडला रे इकडं, आमच्या इकडं. हां, वल्ल झालं पूर्ण, गल्लीत पूर्ण वल्ल झालं. कंपनी पूर्ण वल्ल झालं. इथं काहीच नाही पाय ना. मला वाटतं इकडे पाऊस पडून वल्ल होईल म्हणून. नाही, पाऊस येते तिथून खाली. कुठून? धरणाच्या तिथून खाली. हां, तिकडं लय पाऊस पडला, इकडं काहीच नाही. मला वाटलं इकडं आहे म्हणून तर आपण गाडी बिडी आणली, मला वाटलं चिखल असत म्हणून. इकडे तर काहीच नाही. तर चला वॉर्मअप करू आता. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट आता. तर आपण करू आता जॉगिंग, 2 किलोमीटर जॉगिंग करू रेग्युलर मधली आपली. तर आज वातावरण बघ कसं आहे. तर काल कंपनीमध्ये होतो, तर कंपनीमध्ये लय पाऊस पडला होता. आणि काल आपल्या घराकडं कॉलनीकडं पाऊस पडला, पण इकडं तर काहीच नाही पडला पाऊस. मला वाटलं होतं इकडे जास्त पडेल म्हणून. काय म्हणजे पाऊस पडला तर पूर्ण चिखल होऊन जातो, गाडी खाली येत नाही. त्याच्यामुळे तर मग आणि आतमध्ये पण यायच्या टायमाला पण थोडंसं चिखल लागतं तिथं, मग नाही तर भिंगून यायला लागतं. त्याच्यामुळे गाडी आणली होती. इकडं तर काहीच नाही पडला पाऊस, एकदम कोरडंच इकडं. तर चला बरं झालं. तर मग आता जॉगिंग चालू करू आपण. 2 किलोमीटर मारू पहिले, आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला. पण आज एक गोष्ट आहे, आज पाणी प्यायलाच विसरलं. सकाळी सकाळी कॉफी घेतली, कॉफीच्या नादामध्ये पाणीच, लक्षच नाही पाणी प्यायचं. तसं निघलो सकाळी, इथं आल्यावर लक्षात आलं. तर चला, ही गोष्ट चुकून नाही करायची, झाली चुकून ती, पण पाणी नक्की 1 ग्लास पाणी प्यायचं. तर चला आता जॉगिंग चालू करू.
काय काय झालं? अरे ते म्हणलं असं मला नाही सोबत घेऊन गेला. 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर आपण एकदम स्लो गेलतो आणि स्लो आलतो. वातावरण थोडंसं दमट आहे, त्यामुळे आता लई दम लागू राहिला, कारण पावसाळा चालू होतो राहिला आता हळूहळू. उन्हाळाच आहे पण सगळं आधी पाऊस 15-1 दिवस आधी पाऊस सांगितलेला आहे, म्हणून वातावरण थोडंसं हे झालं. तर चला वॉकिंग करू आता, जाता जाता वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चला. आज पाणी पिलं नाही म्हणून पूर्ण गळा सुकला आज. बरं वातावरण तर थंड आहे त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही, तरी पण रनिंग केल्यानं गळा सुकतो, कारण की पाणी प्यायची सवय आहे सकाळी सकाळी. पण आता डायरेक्ट कॉफी पिली आणि डायरेक्ट मग गाडी काढायची ना, आता मग डायरेक्ट आलो. ग्लास भरून ठेवला होता पण विसरून गेलो. तर चला, ह्यानी काय करतं आपल्याला दम लागतो, गळा सुकतो आणि वर्कआउट करू वाटत नाही, बॉडीला डिहायड्रेशन होतं पाणी कमी पडलं. तर चला आता आजचा वर्कआउट करू कसं तरी, इथून पुढं लक्षात ठेवू आपण. तर चला. तर चला आता आपलं वर्कआउटमध्ये आता आपण स्किपिंग मारू. तर स्किपिंगचं सेट मारू, त्याच्यानंतर आपलं दुसरा वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला. हाय, तर आपण आता स्किपिंग एक्सरसाइज मारतो, डेली मारतो. आणि डेली आपण दररोज सांगतो की स्किपिंग एक्सरसाइजनी बेनिफिट काय होतो. तर स्किपिंग एक्सरसाइजने पहिली गोष्ट आपला स्टॅमिना वाढतो, दुसरी गोष्ट स्पार्क पॉवर वाढते. तर आज आपण स्पार्क पॉवरचा डेमो घेणार आहे. तर चला बघू स्पार्क पॉवर स्किपिंग केल्याने स्पार्क पॉवर कशी वाढते, आणि आपल्या ह्याच्यामध्ये टोमध्ये रनिंगच्या टायमाला जो पाय उचलतो ना, ही स्पार्क पॉवर कशी डेव्हलप होती आणि इम्प्रूव्ह होती, तर ते बघू. तर चला आता आपण डेमो घेऊ. इथून
आपण स्पार्क पॉवर लावायची. कधी पण आपण वर्क हे करतो तेव्हा स्पार्क पॉवर इथून निघते. इथून ताकद नाही लागत रनिंगच्या टायमाला. इथून जेवढं तुम्ही हे उचलशाल तेवढं तुमच्या रनिंगमध्ये तुम्हाला बूस्ट पॉवर भेटते. तर आज ह्याचंच चेकअप करू आपण. जंप करून आपण किती पुढे जाऊ शकतो. रनिंग केल्याने स्किपिंग केल्याने आपली स्पार्क पॉवर असते ना ती इथून येते. तर चला चेक करू आज किती स्पार्क पॉवर येते. चला आता करणने आपली पोझिशन घेतली. या पोझिशनमध्ये आपण डायरेक्ट स्पार्क पॉवर किती बॉडी पूर्ण थ्रो करू शकतो ते स्किपिंगने होती. तर चला बघू आज. बेस्ट जंप इथपर्यंत रे. हे इथपर्यंत हे दुसरा पाय इथपर्यंत गेला. इथपर्यंत घेऊन आला. माग घेऊन आला. दुसरं पाय का? अरे वा. हो एवढं घेऊन आला. कोणतं 4 बोट बरोबर म्हटलं होतं मी. मार वर. तुमचा हे पाय मागे आले. तर हे वर्कआउट आपण काऊन केला, कारण की आपलं स्पार्क पॉवर करतो. तर आपले कमीत कमी 6 ते 7 स्टेप फूट राहिले अंतर. कमीत कमी एवढं अंतर आपला फक्त या स्पार्क पॉवर निवड राहिला. तर स्किपिंगचं हाच मेन बेनिफिट आहे. आपण डेली स्किपिंग मारतो, कळत नाही आपल्याला, पण रनिंगमध्ये आपला इम्प्रूव्हमेंट हा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला दरवेळेस म्हणतो स्किपिंग मारणं काऊन जरुरी आहे. ह्या गोष्टीमुळं रनिंग 1-2 गोष्टीमुळे होती. एक तर स्पार्क पॉवर राहते आणि आपण ड्रिल वर्कआउट करतो आणि स्ट्रेचिंग करतो. ह्या गोष्टीने काय होतं आपलं म्हणजे स्टेप खुलत्या. तर मग ह्याच्यात दोन्ही मिक्स झालं तर एक तर स्पार्क पॉवर वाढती आणि स्टेप पडती. तर याने कशी होते कमी टाईममध्ये रनिंग आपली कवर होती कमी दमामध्ये. तर मग पोरांना हेच वाटतं की न दम लागतं कसं काय एवढं डिस्टन्स कवर केलं. ह्या गोष्टीमुळे होतं. ह्या 2 गोष्टीवर फोकस करा, तुमची रनिंग बरोबर परफेक्ट होऊन जाईल. डिप्स मारू. डिप्स मारू. चल काय होत नाही. मी गपची पाय. चला डिप्स मारू आता. नीट असं ठेवा असं. इथं घेतो ना काटे पुरे साफ झालेले खाली वर येते रे. खाली वर. तर चला डिप्सचे आपले 20 सेट कंप्लीट झाले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू जाऊ आपण. करू आला स्ट्रेचिंग कर ना पटकन. मांडी घालून नाही पास स्ट्रेचिंग करायचं मग. बुटं काढ. हा स्ट्रेचिंग करतो का आपण. चला आता ॲप्स वर्कआउट करू आता आपण. करायला स्ट्रेचिंग कर पटकन.
कुठं लवकरच जाऊन कधी 9 नाही तिथलं टाईम आहे तिकडे मग युनिव्हर्सिटी मग काय म्हणा इथून यायला घेऊ गाडी इथून तर बाबापर्यंत जाऊ लॉंग लय देत झालं मारलं तू औरंगाबादला आलता का आमच्यासोबत तरी नाही एकदा पण नाही तर गेला आता त्याची कंपनी असती तर चला आता आपला वर्कआउट पुढचं चालू करू चला आता आजचा वर्कआउट कंप्लीट झाला आता आपला तर लास्ट वर्कआउट बाकी आपला लास्ट आपण मारू काप्स वर्कआउट कारण की आपण स्किपिंग एक्सरसाइज मारली स्किपिंग एक्सरसाइजनी स्पार्क पॉवर वाढते स्पार्क पॉवरमध्ये सगळ्यात अर्धी ताकद अँकलमध्ये असते खालच्या आणि अर्धी पॉवर स्काप्समध्ये असते जेवढे स्काप्स तुमचे मजबूत असते तेवढं तुम्हाला पेन होत नाही आणि तुम्ही रनिंगमध्ये परफॉर्मन्स चांगला राहतो तर चला काप्स वर्कआउट मारू आपण तर चला आता स्कापचे आपण 2 सेट मारले आता हे बेसिक मारले आपण कारण की एक खड्डी स्काप मारले ना पाय लॉक व्हायची शक्यता असते आणि पायामध्ये क्रॅम्प यायची शक्यता असते त्याच्यामुळे आपण काय करू स्क्रॅमचे आपण बेसिकमध्ये मुवमेंट मारले तर चला आता नेक्स्ट वर्कआउट करतो आपण आपला आजचा वर्कआउट कंप्लीट झाला आपण पहिलेच काय केलं स्किपिंग मारली त्याच्यानंतर डिप्स मारले त्याच्यानंतर ॲप्स मारले नाहीतर त्याच्यानंतर आपण आपलं जे रनिंग स्किपिंग करतो स्किपिंग केल्याने आपल्याला काय होतं जी स्पार्क पॉवर होती स्पार्क पॉवरचा आपण डेमो घेतला त्याच्यानंतर आपण त्याची प्रॅक्टिस केली आपण त्याची आता काय करू स्ट्रेचिंग फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि आजचा वर्कआउट आपला क्लोज करू तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू हे रोल तर सगळ्यात मेन आहे हे रोल जर केलं ना आपण पूर्ण मसल पुरी रिलॅक्स होऊन जाते ह्या फ्रम रोलने आपण हा ओरिजिनलवाला आणू आपण जुगाडमध्ये आपलं काम चालू आहे पण आता डिकेथलॉनला गेलो ना आपण तर एखादा ओरिजिनलमधला फ्रम रोल आणून घेऊ त्यांनी पूर्ण पाय रिलॅक्स होऊन जातो 1200 भेटतो देऊ तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट कसं आहे प्रॅक्टिस करायची ना आता एक अकॅडमीवाले गेले बघा अकॅडमी आहेच म्हणजे अकॅडमी त्यांची
ते काय केलं लॉंग होते वाटतं लॉंग एक इकडं एक मागं एक पुढं एक इकडं असं मागं पुढं होते मागं पुढं असलं ना कोणाचं ताळमेळ नाही कोण पाय चढू राहिलं कोण रनिंग करू राहिलं असं नसतं लॉंग करायचं ना ॲट ए टाईम सगळं सोबतच पाहिजे पुढचा थांबला मागचा थांबला पाहिजे हा फंडा असतो सगळ्यांना एकमेकावर जिम्मेदारी असते आणि काय करायचं दर 400-500-600 मीटरला काय करायचं पुढचा माग घ्यायचा मागची जोडी पुढे द्यायची म्हणजे सगळ्यांवर जिम्मेदारी येते सगळे हिशोबाने चालते हे लॉंगचा फंडा असतो नाही तर काय मागं पुढं असलं आणि कोणाची रनिंग होती नाही होती हे काय एवढं परफेक्ट नसतं त्याच्यामुळे लॉंग केलं कोणती रनिंग पहिलेच सांगितलं रनिंग हा टेक्निकचा गेम आहे टेक्निकनी करा टेक्निकनी रनिंग होती तर अशी तुम्ही किती मेहनत करा काहीच होणार नाही ते सकाळी पडलं होतं झाकण मला वाटलं हरवलं आता बरं झालं बॅगीमध्येच पडेल होतं हे लावून टाकू ट्रायपॉडला लक्षात राहत नाही नंतर ते स्क्रू आहे स्क्रूवरचा आहे ते हा रोल लई दिवस चिकला पण कसं आहे थोडं वल्लं होतं मागं पावसाळ्यात थोडंसं त्याच्यामुळे तो खराब झाला नाही तर तो कडकच्या कडक राहतो घरी एक आहे आपला ते एक बघू आपण ते आणू जोपर्यंत यो ओरिजिनलवाला येत नाही तोपर्यंत तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट चला निघू आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय चल आराम कर बाकीचे कुठे गेले काळं तिथे झोपेले अजून दुसरा कुठे गेला काय माहिती पाणी विसरलं तर एवढा दम लागू राहिला आणि घसा पण एवढा कोरडा पडला आता चला वर्कआउट तर आज जास्त काही झालं नाही आपल्याकडून कारण की लय अशक्तपणाने वाटत होतं कारण पाणी कमी पोहतं आणि पाण्याची बॉटल आणली नव्हती तर चला आता निघू आता लवकर घरी जाऊ लवकर पाणी पिऊ तर चला